HM घाटमाता न्यूज. नमस्कार. खरं तर तासगाव तालुका आणि तासगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे यमगरवाडी गावचे कुलदैवत मयाबा देवस्थान. या देवस्थानची यात्रा खऱ्या अर्थानं अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये फेमस आपल्याला पाहायला मिळते. येथे विविध उपक्रम, गजी ढोल मंडळ किंवा अनेक नवसाला पावणारा देव म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि अनेक भाविक मंडळ आपल्या आजूबाजूच्या गावगाड्यातून खेड्यागावातून नवस फेडण्यासाठी मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विविध ठिकाणावर येणारा हा मयाबा देवाच्या ठिकाणी येणारी सर्व भाविक मंडळी उत्साहात ही यात्रा या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच देवानं एक चांगली बुद्धी देऊन चांगलं त्यांच्या आयुष्यातील एक संसारूपी सागरामध्ये मग्न होणारा आणि आपल्याला आशीर्वाद देणारा म्हणजे आपला हा मयाबा देवा. बोला मयाबा देवाच्या नावानं, बोला मयाबा देवाच्या नावानं. हे आपल्या सालाबाद प्रमाणे आपल्या या गावची यात्रा मयाबा देवाची, मयाबा देव, खंडोबा देव आणि मारुती देव, त्यामध्ये एक ही जी ट्रस्टी आहे 1977ला ट्रस्टी स्थापन केली आहे. आणि त्यानिमित्त त्याच्या पूर्वजांनी कितीतरी वर्ष 2 वर्ष सुद्धा झाले असतील या घटनेला, की जत्रा अखंड पाडव्याच्या गुढीपाडव्या दिवशी स्टार्ट होती, सुरुवात होती गुढीपाडव्या दिवशी. आणि गुढीपाडव्या दिवशी पहिला दिवस कसा असतो माहिती आहे का? सकाळी लिंबखाने इथं पंचांग वाजते, ब्राह्मण लोक येतात, वर्षाचं पंचांग सांगतात. तिथून देवाची पालखी, या मयाबाची पालखी खंडोबाला भेट देऊन येते. सगळे भक्तजन जमा होतात. मुंबईकडून भक्तजन भरपूर येतात या यात्रेला. मुंबईवरून जेवढी लोक असतात आपल्या गावची गेलेली की आजूबाजूच्या परिसरमधले, तेवढे या देवासाठी मयाबाला वर्षाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने येतातच. आणि त्यांचं योगदान फार असतं या. आणि त्या निमित्ताने कितीतरी मला वाटतं 200-300 वर्ष या कालावधीमध्ये जत्रा ही परंपरेने चालू आहे. तर ह्या चालू परंपरेनुसार सर्वांनी मिळून मिसळून ही यात्रा केली जाते. यमगरवाडीमध्ये कुठलाही मतभेद नसतो आणि सगळ्या गोष्टी 4 दिवसीय यात्रेची परंपरा आहे पहिल्यापासून. पहिल्या दिवशी गजनेतेचा कार्यक्रम असतो, लिंबखाने असते, पंचांग असते, वाचणी असते. संध्याकाळी देवाचा महाप्रसाद ऑर्केस्ट्रा असतो. आणि दुसऱ्या दिवशी यावर्षी नवीन आपण लावणी कार्यक्रम घेतला आहे. आता दादा डोंबाळे यावर्षी नवीन सरपंच आहे, दादासो डोंबाळे यमगरवाडीचे 24-25 सालचे सरपंच आहेत ते. त्यांनी तर हे नियोजन यावर्षी अगदी अतिशय सुंदर केलं की त्यांनी लावणी कार्यक्रम घेतला का तर भावी भक्तांना त्याचा आनंद मिळावा यात्रेनिमित्तानं. तसं आज हा 3रा दिवस असतो. या 3ऱ्या दिवसा दिवशी आपल्या देवाला परंपरेनुसार, देव का हा मांसाहारी नाही आहे, तो हे नवनाथ पंथातला देव आहे. तर परंपरेनुसार आणि देवाला सगळ्या नवसाला पावणारा हा देव आहे मयाबा देव. याची फार मोठी ही आहे नवनाथ ग्रंथामध्ये याची ही आहे. पण जे बाजूवाल्याला जी भुतावळ असते त्यांनाही प्रसाद म्हणून नैवेद्य, आपल्या मटणाचा नैवेद्य दिला जातो. देवाला असं का आतमध्ये जाऊन ही नैवेद्य दाखवला नाही, बाजूच्या परिसरामध्ये ते दिलं जातं. ही परंपरागत आहे. आणि त्या निमित्तानं आज आपल्या इथं मटणाचा कार्यक्रम आहे, आज तमाशाचा कार्यक्रम आहे. आज तमाशाचा कार्यक्रम झाल्याने सगळ्यांना महाप्रसाद वाटला जाईल. आणि त्याच्यानंतर उद्या म्हणजे बुधवार ह्या दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम होऊन, सकाळचा तमाशा होऊन यात्रेची सांगता केली जाते. अशा नियमाप्रमाणे सर्व गाव एकत्र मिळून आणि एकमेकांना सहकार्य करून या यात्रेसाठी पैसा जमा करतात. सरकारी कोट्यातून कुठनं पैसे जास्त येत नाहीत. तर आमचं निमित्त एवढंच आहे, सरकारी कोट्यातून ह्या देवस्थानाला काहीतरी मिळावं ही आमची त्या गावकऱ्याची सगळ्याची नम्रतेची विनंती आहे. यमगरवाडी गावची आमच्या सरपंचच्या वतीनं म्हणा, यात्रा कमिटी ट्रस्टच्या वतीनं म्हणा, तसंच आता ही बाबराव यमगर आहेत, हे आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. मी समजा संपतराव डोंबाळे, आपण वसंत दोंडीबा गोरे हे पण अध्यक्ष आहेत, हे उपसचिव आहे, उपाध्यक्ष आहेत. अशा पदावरती आम्ही काम करत असताना सर्वांना सामावून घेऊन आम्ही काम करत आलेलो आतापर्यंत.
आमचे भाग वाजवणारे आमचे एवढे सुपुत्र लक्ष्मण तातोबा कुंभा यांचे मयाबा मंदिर ट्रस्ट यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. HM घाटमाता न्यूज.